गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाणासन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेन भणिया, कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. प्रकरण आमचं 24 ठाण चर्चा अंतर्गत आमचं प्रकरण प्राणांचं सुरू आहे. प्राण प्ररूपणा आपण बघतो आहे आणि प्राणांच्या बाबतीमध्ये पर्याप्तक अवस्थेमध्ये 4, 6, 7, 8, 9 आणि 10 अशीच प्राण असतील. 5 प्राण पर्याप्तक अवस्थेत कुणाचेच त्या ठिकाणी संभवत नाही. अपर्याप्तक अवस्थेच्या अपेक्षेने कथन लावलं तर 3, 4, 5, 6 आणि 7 या तऱ्हेचे प्राण आम्हाला पाहायला मिळतात. संज्ञी पंचेंद्रिय असेल तरी अपर्याप्तक अवस्थेत 7च प्राण असतात. अशा तऱ्हेने आणि एकेंद्रिय जीवाला 3 प्राण असतात. अशा तऱ्हेने प्राणांचं कथन पर्याप्तक आणि अपर्याप्तकाच्या अपेक्षेने आपण बघितलं आहे. नंतर तो अपर्याप्ततेची म्हणजे प्राणाच्या अतीत व्हायची दशा पुढे पण आहे. 13व्या गुणस्थना संयोग केवली बनलं की त्या ठिकाणी प्राण आपोआप त्या ठिकाणी कमी होतात. इंद्रिय प्राण तर संपलेले आहे आधीच केवल ज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळे. नंतर राहिलेला आहे आयु श्वासोश्वास. आयु शेवटच्या क्षणापर्यंत असते, त्याच्या आधी श्वासोश्वासाचाही ते निरोध करतात. वचनबल प्राण पण कमी होतं, मनोबल प्राण पण कमी होतं. अशा रीतीने तिकडे पण प्राण घटत घटत जातात आणि मधल्या अवस्थेमध्ये सामान्य संसारी जीवाचं कथन हे लावता येतं. अपवाद 6व्या गुणस्थांवरती परत काय योगाचा. अशा तऱ्हेने प्राणांची चर्चा आपण बघितली. आता प्रश्न आपला सुरू आहे. 7 प्राण वालों के 6 लेशाय किस अपेक्षा पाई गई है. या 6 लेशाचं आपण बघितलं की 6 लेशा 7 प्राणवाल्यांना मिथ्यादृष्टी देवांमध्ये, शुभलेशा सम्यक दृष्टी कर्मभूमी मनुष्यांमध्ये शुभलेशाच आहे. पण जसं आपण काल विस्तृत वर्णन बघितलं की तो जर प्रस्थापक असेल, सम्यक दर्शनाची प्राप्ती करणार असेल मनुष्य पर्यायीतला, तर त्याच्या शुभलेशा असाव्या लागतात. ज्ञानोपयोगी तो असावा लागतो, संज्ञी असावा लागतो, भव्य असावा लागतो, जागरूक असावा लागतो. या सगळ्या गोष्टी बाह्य कारणांच्या अपेक्षेने आपण बघितलेल्या होत्या. आणि अशा तऱ्हेने लेशांचं वर्णन 3 शुभलेशा वैमानिक देवांमध्ये, 3 अशुभलेशा नारकींमध्ये, तिर्यंच्यांमध्ये आणि भवनत्रिक देवांमध्ये आणि 3 रिय जीवांमध्ये. भवनत्रिक देवांमध्ये तशा 3 अशुभलेशा या जन्म घेताना अपर्याप्तक अवस्थेत, पर्याप्तक झाला की पीतलेशा त्यांची असते. अशा तऱ्हेचं हे कथन आपण बघितलं. आता 7 प्राण वालों में सम्यक्त्व मार्गणा की विवेचना किस प्रकार करनी चाहिए. 7 प्राण आहे म्हणजे ही दशा आमची अपर्याप्तक दशा आहे आणि या अपर्याप्तक दशेमध्ये सम्यक्त्व मार्गणेचं आम्हाला कथन पाहायचं आहे. आता पहिल्यांदाच सांगतात सम्यक्त्व मार्गणामध्ये क्षायिक सम्यक्त्व जर आपण बघितलं तर क्षायिक सम्यक्त्व 4थ्या गुणस्थानात एखाद्या जीवाचं मरण झालं आणि तो 4थ्या गुणस्थानात मरण होऊन जर तो आता 4थ गुणस्थान वरतीच देव किंवा कुठे जाणार असेल, तिर्यंच मनुष्य कुठेही जाऊ शकतो, तो जर होणार असेल
तर संज्ञी पंचेंद्रिय तो बनणार आहे आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी 7 प्राणांच्या अपेक्षेने क्षायिक सम्यक्त्व राहील. म्हणून 7 प्राणांच्या अपेक्षेने क्षायिक सम्यक्त्व चौथ्या गुणस्थानात आहे. कारण चौथ्या गुणस्थानातला जीव घ्यायचा आहे हा. कारण कोणत्याही गुणस्थानात जरी मरण झालं असं आपण उपचाराने म्हणत असलं तरी मरताना त्या जीवाचं गुणस्थान चौथंच होऊ शकतं, म्हणजे चौथ्यापर्यंत होऊ शकतं. त्याच्यानंतरचे म्हणजे चौथं होऊ शकतं, दुसऱ्यात होऊ शकतं, पहिल्यात होऊ शकतं, पण 4च्या वरचे गुणस्थान त्या ठिकाणी होतच नाही. या अपेक्षेने चौथं क्षायिक सम्यक्त्वाचं गुणस्थान लावलं. जसं एखाद्या जीवाला या ठिकाणी सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, क्षायिक सम्यक्त्व केलं त्यांनी, आणि क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती झाल्यानंतर त्याला पहिल्यांदा देवाईचं बंध झालेलंच आहे ऑलरेडी, आणि नंतर त्यांनी क्षायिक सम्यक्त्व प्राप्त केलं. तर ते क्षायिक सम्यक्त्व घेऊन तो वैमानिक देवांमध्ये उत्पन्न होणार आहे. विग्रह गतीमध्ये त्याचं सम्यक्त्व असणार आहे आणि अपर्याप्त अवस्थेत जेव्हा 7 प्राण राहतील तेव्हा देखील त्यांचं सम्यक्त्व असणार आहे. म्हणून चौथ्या गुणस्थानात लावायचं आणि दुसरी विवक्षा लावली आहे छठ्ठे गुणस्थानने. 6व्या गुणस्थानामध्ये आहारक कायोग आहारक पुतळा निघणारा जो जीव आहे, मुनी आहे, मुनींच्या जीवनामध्ये अशा प्रकारे क्षायिक सम्यक्त्व पूर्वक हा क्षायिक सम्यक्त्व 6व्या गुणस्थानवरती असू शकतं. दुसरं क्षायोपक्षमिक सम्यक्त्व. क्षायोपक्षमिक सम्यक्त्व लावताना कसं लावणार आहे प्रकार? क्षायोपक्षमिक सम्यक्त्व लावताना चतुर्थ गुणस्थान आहे, क्षायोपक्षमिक सम्यक्त्व आहे आणि सम्यक्त्व अवस्थेत त्याचं मरण होऊ शकतं. मरण झाल्यानंतर क्षायोपक्षमिक सम्यक्त्वात एखाद्या जीवाचं, मनुष्य गतीतील जीवाचं मरण झालं तर तो काय काय बनू शकतो? प्रश्न. हे प्रकरण घेतलंय आत्ता मध्यंतरी सम्यक्त्व मार्गणीमध्ये आपण पाहिलेलं आहे हे प्रकरण. तो क्षायोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन कुठे जाऊ शकतो? फक्त देवगतीमध्ये जाऊ शकतो. साधक क्षायोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन न तो मनुष्य बनू शकत, न तिर्यंच बनू शकत, न नरकामध्ये क्षायोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन जाऊ शकतो. म्हणजे त्याच्यासाठी क्षायोपक्षमिक सम्यक्त्वात जर एखाद्या जीवाचं मरण झालं तर निश्चितपणे तो देव पर्याय इतच वैमानिक देवांमध्येच त्याचा जन्म होणार आहे. बाकीच्या 3 आयुमध्ये त्याचा जन्म होणार नाही. तो भोगभूमीमध्ये पण क्षायोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन जाऊ शकत नाही, तिथला पण मनुष्य बनू शकत नाही, आणि नरकामध्ये देखील तो क्षायोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन जाऊ शकत नाही. पहिल्या नरकात पण तो जाऊ शकत नाही. यावर कुणाला काही प्रश्न? असं का? प्रश्न नाही आहे ना? हे क्लिअर आहे ना? म्हणून चतुर्थ गुणस्थानवरती मनुष्य और देवोंके, आणि देवगतीतला देव मात्र जर मनुष्य बनणार असेल तर तो क्षायोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन मनुष्य कर्मभूमीच मनुष्य बनू शकतो. म्हणून या ठिकाणी चतुर्थ गुणस्थानवरती मनुष्य और देवोंके तथा आहारक मिश्र काय योग में 7 प्राणांसोबत सम्यक्त्वाची, क्षायोपक्षमिक सम्यक्त्वाची चर्चा संभवनीय आहे. क्लिअर? तिसरं कृतकृत्य वेदक. कृतकृत्य वेदक सम्यक दृष्टी हा कोण आहे? हा देखील क्षायोपक्षमिक सम्यक्त्वीच आहे. कृतकृत्य वेदक याचा अर्थ ते आता क्षायिक सम्यक्त्वाला प्राप्त करणार आहे असा जीव, पण या ठिकाणी त्यांचं क्षायिक सम्यक्त्व झालेलं नाही, अपूर्ण आहे. क्षायिक सम्यक्त्वाची पूर्ती दुसऱ्या भवांमध्ये होणार आहे. त्याला कृतकृत्य वेदक म्हणायचं. कृतकृत्य वेदक चतुर्थ गुणस्थानमध्ये किती सम्यक्त्व त्याच्याजवळ आहे? क्षायोपक्षमिकच आहे आत्ता,
पण तो किती गतीमध्ये जाऊ शकतो? नरक गतीमध्ये पण जाऊ शकतो, मनुष्य गतीत पण येऊ शकतो हम्म. आणि देवगतीत नाही जाणार बहुतेक. चारही गतीत जाऊ शकतो. देवगतीतही जाऊ शकतो. देवगतीत जाईल आणि तिथे त्याचं कृतकृत्य सम्यक्त्व क्षायिक सम्यक्त्वात परिवर्तित होईल. प्रत्येक ठिकाणी हाच रूल आहे की इथे तो कृतकृत्य वेदक बनला म्हणजे आता सम्यक प्रकृती फक्त सत्तेत आहे त्याची आणि तीही थोडा काळ. आता असा जीवाचं या ठिकाणी मरण संभवनीय आहे. कृतकृत्य वेदक होईपर्यंत त्याचं मरण होत नाही हा पण नियम आहे. आणि तिथे झाल्यानंतर त्याला जर पहिल्यांदा तिर्यंच आयु, नरकायु किंवा मनुष्य आयु यांचा बंध झाला असेल तर कृतकृत्य वेदकवाला पहिल्या नरकात जाईल, पुढे जात नाही. तिर्यंच गतीत जाईल तर भोगभूमीच तिर्यंच बनेल, मनुष्य भोगभूमीच बनेल आणि देव मध्ये जाईल तर वैमानिक देव बनेल आणि पुरुषवेदीच बनेल. या तिन्ही ठिकाणी पुरुषवेदी बनेल, तिर्यंच, मनुष्य आणि देव पर्यायीत. आणि नपुंसक हा पहिल्या नरकात जाणार आहे, त्या ठिकाणी अपरिहार्यता आहे, तो नपुंसक वेदवाला राहील. म्हणून अशा प्रकारे कृतकृत्य वेदक चारही गतीमध्ये जाऊ शकतो. तो तिर्यंची गतीमध्ये जाईल समजा भोगभूमीमध्ये, तर तिथे तो मग क्षायिक सम्यक्त्वाची पूर्तता करेल का? हो, होणारच आहे. कृतकृत्य वेदक झाला म्हणजे अंतर्मुहूर्तामध्ये त्याला क्षायिक सम्यक्त्व प्राप्त होणारच आहे. आणि पूर्ती होण्यासाठी मनुष्य गती आपल्या तिर्यंच्या गतीमध्ये म्हणून विचारत आहे. तिर्यंच्या गतीतही तिथेही तो क्षायिक सम्यक दृष्टीच राहणार आहे, होणार आहे. पूर्तीसाठी त्याला तीर्थंकरांच्या चरणपादांची गरज नाही आहे. निष्ठापक इथे झालेला आहे आणि पूर्ती चारही गतीमध्ये कुठेही होऊ शकते. तर हा झाला कृतकृत्य वेदक. क्षायक्षमिक सम्यक्तीवाला जाणार नाही पण कृतकृत्य वेदकवाला मात्र जाऊ शकतो. नंतर द्वितीयोपशम सम्यक्त्व. या संबंधात तर आपण बघितलंच, द्वितीयोपशम सम्यक्त्व 7 प्राणवाल्यांना फक्त देवपर्ययीतच राहणार आहे, बाकी कुठेही असणार नाही. एक तर प्रथमोपशमात मरणच होत नाही, पहिला तर नियम. द्वितीयोपशमात मरण झालं तर तो निश्चितपणे देवपर्ययीतच जाणार आहे. आणि हा जीव असा पाहायचा परत याही ठिकाणी विशेषतः की त्याला पहिल्यांदा देवायूचा बंध झालेला असेल. श्रेणी आरोहण करताना त्याला बंध होणार नाही, कारण आयुची विच्छुत्ती 7व्या मध्येच झालेली आहे आणि श्रेणी आरोहण करण्याची प्रक्रिया नंतर सुरू होते. म्हणून त्या ठिकाणी बंध त्यांनी आधी केला असेल तरच श्रेणीमध्ये त्याचं मरण संभवनीय आहे. म्हणून हा द्वितीयोपशम सम्यक्त्ववाला. आता सासादन सम्यक्त्व. द्वितीय गुणस्थानवरती 3 गतीमध्ये. सासादन सम्यक्त्वामध्ये जर एखाद्या जीवाचं मरण झालं तर तो कुठे कुठे जाऊ शकतो? 3 गतीमध्ये तो जाऊ शकतो. तिर्यंच्या गतीत जाऊ शकतो, नंतर मनुष्य बनू शकतो किंवा देव बनू शकतो. फक्त नरकामध्ये तो जाणार नाही. आणि त्या ठिकाणी परत द्वितीयोपशम सम्यक्ती हा कोण घेतला इथे? 7 प्राणवाला घेतला. 7 प्राणवाला पाहायचा आहे म्हणून त्या ठिकाणी आपल्याला संज्ञी पंचेंद्रिय पर्यायीत जाणारा जीव पाहावा लागेल तिर्यंच्या मधला. अन्यथा 7 प्राणांचं गणित बसणार नाही. तो एकेंद्रियातही जाऊ शकतो. काही आचार्यांच्या मते एकेंद्रियात, द्विनेंद्रियात वगैरे तिथे 7 प्राणांचं गणित नाही बसणार. 7 प्राणांचं गणित आणि सासादन सम्यक्त्व पाहायचं असेल तर मात्र आपल्याला कुठे बघावं लागेल? निश्चितपणे पंचेंद्रिय जीवांमध्ये, संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच्या गतीमध्ये. नंतर मिथ्यात्वामध्ये जर मरण झालं एखाद्या जीवाचं तर, कारण मिथ्यात्वही सम्यक्त्व आहे ना, तर मिथ्यात्वामध्ये मिथ्यादृष्टी, संज्ञी, असंज्ञी तथा 3 इंद्रिय पर्याय में.
संज्ञी असंज्ञी किंवा 3 इंद्रिय पर्ययित. 7 प्राण 3 इंद्रिय पर्ययित आहे म्हणून ते घेतले. आणि 7 प्राण मिथ्यात्व गुणस्थानात पाहायचे आहे, म्हणजे मिथ्यात्व सम्यक्त्वात पाहायचे म्हणून तो संज्ञी आणि असंज्ञी जीव पाहला. प्रथम द्वितीय तथा चतुर्थ गुणस्थान वर्तिके निवृत्त अपर्याप्तक अवस्था तथा कारमान का योग में 7 प्राण होते हैं. हे प्रकरण आपल्याला माहिती आहे. प्रथम द्वितीय आणि चतुर्थ, कारण तिसऱ्या गुणस्थानात मरण नाही म्हणून पहिल्या दुसऱ्या आणि चौथ्या गुणस्थानात निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये संज्ञी पंचेंद्रिय जीवांना 7 प्राण त्या ठिकाणी असतात. छठे गुणस्थान में आहारक मिश्र के समय 7 प्राण होते हैं. इथपर्यंत क्लियर? पुढे 7 प्राण वालों के आश्रव के कितने प्रत्यय होते हैं? 7 प्राण वाल्यांना आश्रवाचे किती प्रत्यय होतील? हा झालाय का प्रश्न? काल आपण हेच पाहिलं ना काहीतरी. हे झालं आहे. तरी आता सांगून टाका 7 प्राणवाल्यांना आश्रवाचे प्रत्यय. कमीत कमी राहिले तर शेवटी 4 कषाय, 7 9 कषाय आणि 6 योग. नाही 6व्या गुणस्थानात जो आहारक मिश्रवाला आहे हा त्याला राहील ना 12. हो, त्याला हे लावायचे 7 9 4 कषाय, पंजे 4 कषाय आणि 1 योग. 7 9 कषाय आणि 1 योग. हा, असे 12 लावायचे. 7 आणि 4, 7 आणि 3 10, 7 आणि 4 11 आणि 12 असे लावायचे. आणि जास्तीत जास्त 48 प्रत्यय लावायचे. हे परत आपण डिटेल मध्ये घेतलेलं होतं. गुणस्थानाच्या अपेक्षेने पण हे पाहिले पण. आणि मला वाटते हे पण आपले झालेले आहे. जाती आणि कुल 7 प्रकारच्या प्राण्यांमध्ये 28 लाख जाती आहे आणि 116 लाख करोड कुल आहे. 4 प्राण्यांचं लावलं का आपण? नाही लावलं. नाही लावायचं. हा, तर 4 प्राण्यांमध्ये आता पहा, किंवा याच्यावर प्रश्न असेल म्हणजे शंका असेल तर विचारू शकता. या 7 प्राण्यांच्या बाबतीत 8व्या प्रश्नावर काही वाटत असेल तर पाहून घ्या. मला वाटतं हा प्रश्न आपण डिटेल घेतलेला आहे. प्रत्येक गुणस्थानाच्या अपेक्षेने लावून पण आपण घेतलेला आहे. त्यामुळे आता 4 प्राण आपल्याला लावायचे आहे. 4 प्राण लावत असताना आमच्या डोळ्यासमोर कोणते जीव येतील ज्यांना 4 प्राण आहे? हरियंत भगवान, हरियंत 13 गुणस्थान आणि 13व्या गुणस्थानवरती एकेंद्रिय जीव. अजून एकेंद्रिय जीव. अजून कोणता जीव येऊ शकतो? द्विनिंद्रिय अपर्याप्तक अवस्थेत 4 प्राण. द्विनिंद्रियामध्ये अपर्याप्तक अवस्थेत 4 प्राण त्या जीवाला आहे. तो पण जीव याच्यामध्ये गर्भित केलेला आहे या चार्ट मध्ये. म्हणून 3 जीव पाहायचे आहे. एक एकेंद्रियवाला पर्याप्तक अवस्थेत त्याला 4 प्राण आहे. द्विनिंद्रिय जीवाला अपर्याप्तक अवस्थेत 4 प्राण आहे. आणि अर्हंत भगवान ज्यांना संयोग केवली अवस्थेमध्ये 4 प्राण आहेत. असे हे आपल्याला बघायचे. म्हणून या संबंधात गती बघताना आता कोणती गती लागेल? 2 तिर्यंचे आणि मनुष्य 2 गती लागतील. इंद्रिय किती लागतील? एकेंद्रिय, द्विनिंद्रिय आणि पंचेंद्रिय. पंचेंद्रिय काय किती लागेल? स्थावर कायिक राहतील 5 आणि 1 त्रसकाय. आणि 1 त्रसकाय पंचेंद्रियाच्या अपेक्षेने आणि द्विनिंद्रियाच्या अपेक्षेने. योग किती लागेल? 2 मनाचे, 2 वचनाचे आणि 3 मनाचे, 2 वचनाचे, 3 कायोग. आणि जर 4 प्राण एकेंद्रियाच्या अपेक्षेने पहिले योग लावा. एकेंद्रियाच्या अपेक्षेने योग लावा. एकच आहे कायोग. एकच योग राहील.
औदारिक औदारिक काय योग. हा. आता द्विनिंद्रियाच्या अपेक्षेने औदारिक मिश्र काय योग राहील तिथे. औदारिक मिश्र राहील, कारण हा अपर्याप्त राहणार काय नाही. कारमान राहील आणि औदारिक मिश्र राहील. वचन योग अनुभय वचन योग राहणार नाही, नाही. अपर्याप्त कारण अवस्था अपर्याप्तक अवस्थेत आहे म्हणून अनुभय वचन योग त्यांना असणार नाही. आता संज्ञी पंचेंद्रिय अरहंतांच्या अपेक्षेने योग लावा. 2 मनाचे 2 वचनाचे 2 मनाचे 3 2 काय योग. वचनाचे आणि 3 काय योग. औदारिक औदारिक मिश्र औदारिक आणि मिश्र आणि कारमान. कारमान. समुद्घाताच्या अपेक्षेने. क्लिअर. 3 हे हो. योग वेगवेगळे लावताना. वेद आता एकच एकेंद्रिय आणि द्विनिंद्रियाच्या अपेक्षेने नपुंसक असेल हा, आणि केवली 13 गुण भगवंत असतात वेदातीत झाले. वेदातीत. वेदातीत आहे. कशाय अं, स्त्री पुरुष नाही राहणार वेद. स्त्री पुरुष वेद नाही राहणार. 16 कशाय आणि 7 नो कशाय. एकेंद्रिय आणि द्विनिंद्रियाच्या अपेक्षेने केवली आणि भगवंताच्या अपेक्षेने कशा केवली भगवंतांच्या अपेक्षेने कशायच नाही द्वयातीत. राहणार. 0 कशाय अतीत. ज्ञानाच्या अपेक्षेने एकेंद्रियाचे गोचरूप आणि केवल ज्ञान 3. आणि केवल यांना केवल ज्ञान. बरोबर. संयम असंयम. यथाख्यात राहील. साक्षात आणि असंयम 2. असंयम आणि त्यांना यथाख्यात. दर्शन अचक्षु दर्शन आणि केवल दर्शन. केवल दर्शन. केवल दर्शन. लेशा जर शुक्ल एकेंद्रिय लेशा राहील 13व्या गुणस्थानात आणि 13व्या इकडे एक 3 शुक्ल अशुभ आणि लेशा द्विनिंद्रियाच्या इकडे अपेक्षेने राहतील. 3 अशुभ लेशा. इकडे अशुभ 3 लेशा आणि तिकडे केवल ज्ञान असल्यामुळे केवळ 1 शुक्ल लेशा. भव्य दोन्ही असेल, भव्य अभव्य. दोन्ही असेल आणि पंचेंद्रियाच्या अपेक्षेने भव्य भव्यातीत. म्हणजे भव्यातीत. भव्य लावा नका लावू. हा. सम्यक्त्व शाईक कायिक सम्यक्त्व. केवल आणि इकडे सासाधन आणि मिथ्यात्व 2 असू शकतात. सासाधन आणि मिथ्यात्व. बाकी सम्यक्त्व असणार नाही. संज्ञी असंज्ञीच असेल आणि केवली असंज्ञीच आहे भगवंत आणि संज्ञातीत तिकडे आहे. त्याच्या संज्ञातीत आहे. आहार दोन्ही असेल. आहारक आणि अनाहारक. आहारक आणि अनाहारक. आहारक एकेंद्रिय एकेंद्रियाच्या अपेक्षेने आहारकच. मारक. द्विनिंद्रियाच्या अपेक्षेने अनाहारक. आहारक किंवा अनाहारक. कारमांमध्ये असेल तर अनाहारक, मिश्रत असेल तर आहारक. आहारक. परत आणि इकडे 13व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने अनाहारक. 13व्या गुणस्थानात संपूर्ण वेळ आहारक आहे. अच्छा. हम्म. फक्त केवली समुद्घाताच्या वेळी आहे ना 3 समय केवली अनाहारक. समुद्घाताच्या वेळेला 3 समयपर्यंत तो अनाहारक आहे आणि 14व्या गुणस्थानात परत अनाहारकच आहे. अनाहारक. म्हणजे 13व्या गुणस्थानात अनाहारक लावायचं नाही. संपूर्ण त्यांची आयु आहे तेवढा काळपर्यंत ते नो कर्म वर्गणांचं ग्रहण योगाच्या माध्यमातून करणारच आहे आणि ते आहारकच म्हटल्या जातात. त्यांचा नो कर्माहार म्हटल्या जातो. गुणस्थान पहिलं इकडे दुसरं 13वं आणि असेल, 13वं. पहिलं असेल पहिलं आणि हा किंवा दुसरं असेल. पहिलं दुसरं आणि 13वं. जीव समास 14 एकेंद्रियाचे. एकेंद्रियाचे 14. हा द्विंद्रियाचा 1 एक आणि आणि संज्ञी पंचेंद्रियाचा पंचेंद्रिय. 1. नंतर पर्याप्ती 6 पर्याप्त. 6 पर्यंत. ही पर्याप्ती आहे. प्राण 4. 4. संज्ञा 4 संज्ञा 4ही आहे आणि आणि ते संज्ञातीत पण अक्षरी आहे. संज्ञातीत पण आहे. उपयोग 3 ज्ञानोपयोग 2 दर्शनोपयोग 5. दर्शनोपयोग 5. ध्यान अर्थ अर्थ रौद्र. अर्थ हा रौद्र आणि आणि 13व्या गुणस्थानात लावायचं आपल्याला 13व्या म्हणजे गुणस्थानात एकच दर्शन हा. राहील ना. एक ज्ञान आणि एक दर्शन. हो हो हम्म. एक ज्ञान आणि एक दर्शन.
आणि ध्यान शुक्ल ध्यान. 13व्या गुणस्थानात एकच शुक्लध्यान. शुक्ल ध्यान, शुक्ल ध्यान. इकडे आर्त ध्यान आणि रौद्र ध्यान. हा, इकडे अर्थ ध्यान जितेंद्रिय आणि ध्यान. रौद्र ध्यान आणि तिकडे शुक्ल ध्यान. एकच लावावं लागेल ना. हो, हो, चार एकच प्राण आहे. तिथेच आहे. चार प्राण तिथेच आहे. नाही, आता लक्षात घ्या परत या ठिकाणी तिथे चार ध्यान प्राण असेल पर्यंत ध्यानच आता नाहीये, ते ते ध्यानातीत आहे. ध्यानच नाही आहे, ध्यानातीत आहे ते. हम्म. कारण त्या ठिकाणी उपचाराने एकत्व वितर्क ध्यान म्हटलं जातं. वास्तविकता हम्म. एकत्व वितर्क ध्यानाचं फळ म्हणजेच 13वं गुणस्थान 13वा आहे. गुणस्थान पण आहे. उपचाराने त्यांना ध्यान म्हटलं जातं. याचं कारण की भूतपूर्व नैगम नयाच्या अपेक्षेने. आणि तसं ध्यान पाहिलं तर ध्यान त्यांना नाही. आणि ध्यान कधी होणार आहे त्यांना? मग अंतर्मुहूर्त आधी आयु आता संपायला शिल्लक आहे तिथे सूक्ष्म क्रिया प्रतिपाती आणि नंतर विपरीत क्रिया निवर्तिनी 14व्यात. म्हणून त्या इथे ध्यान लावायची गरज नाही. अपेक्षा आली आहे लक्षात? आश्रव जेव्हा ध्यान आहे तेव्हा 4 प्राण नाहीये. हा, 4 प्राण नाही आहे त्यांना. बरोबर. आश्रव 5 मिथ्यात्व अविरती 8 घेतली. इंद्रियाच्या अपेक्षेने 8 अविरती. हा 23 कशा आहे? कशा आहे? भेद नाही म्हणून. हा, आणि योगाचे भेद आता योगाचे 2 मनाचे, 2 वचनाचे, 3 कायेचे. एकूण 7 घेतले, पूर्ण लावले म्हणून. आणि त्या अपेक्षेने पाहिलं तर आश्रवाचे प्रत्यय आता त्यांना जर लावायचे असेल 13व्या गुणस्थानात तर आपल्याला 4 प्राण असताना आश्रवाचे प्रत्यय किती लावावे लागतील? योगामुळे फक्त प्रत्यय लावावे लागतील. 4 प्राण असताना औदारिकच काय योग आहे. मिश्र पण नाही आहे आणि बाकी कोणतेच नाही. म्हणून एकच योग लावावा लागेल अपेक्षेने. कारण 4 प्राण जिथे आहे तिथे औदारिक काय योगच त्यांना आहे. 2 मनाचे 2 वचनाचे लागतील. ते आश्रवात नाही येत नाही, योगात येते. हो, मग योगामध्येच आपण आश्रव घेतो ना. 2 मनाचे 2 वचनाचे. बरोबर आहे. 2 मनाचे 2 वचनाचे आणि 1 औदारिक काय योग. 5 लावावे लागतील. आणि आता जाती 68 लाख एकेंद्रिय संबंधी, द्विनेंद्रिय संबंधी आणि मनुष्य संबंधी सगळ्या 3 मिळून. आणि कुल 88 लाख करोड कुल एकेंद्रिय, द्विनेंद्रिय आणि मनुष्य संबंधी. प्रश्न, यहाँ किन किन 4 प्राणों को ग्रहण करना चाहिए? 4 प्राण कोणते ग्रहण केलेले आहे? तर एकेंद्रिय संबंधी पाहायचं असेल तर स्पर्शनेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय, कायबल, कायबल, श्वासोच्छवास आणि आयु. आणि कायबल. म्हणून हे पर्याप्तक एकेंद्रियामध्ये. 4 प्राण दुसऱ्या अपेक्षेने द्विनेंद्रियामध्ये पाहायचे असेल तर 2 इंद्रिय स्पर्श, 2 इंद्रिय, एक कायबल, एक आयु. आणि आयु. कायबल, आयु. आणि 13व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने वचन बल, कायबल आणि श्वासोच्छवास. वचन बल, कायबल, श्वासोच्छवास आणि आयु. हाँ, 4 प्राण किस किस इंद्रिय वालों के होते हैं? 4 प्राण इंद्रिय मार्गणा में एकेंद्रिय 3 वाले, भेदों में, द्विंद्रिय वाले एकेंद्रिय वाले आणि पंचेंद्रिय वाले. एकेंद्रियामध्ये पर्याप्तक अवस्थेत, द्विनेंद्रियामध्ये निवृत्त पर्याप्तक, लब्ध पर्याप्तक किंवा कारमान काय योग मध्ये स्थित असणाऱ्या. आणि पंचेंद्रियामध्ये केवली भगवंतांना पर्याप्तक अवस्थात आणि केवली भगवंतांना समुद्घात अवस्था आहे. निवृत्त पर्याप्तक अवस्थेत परत प्राण कमी होणार आहे. 4 प्राण वालों के कितने योग होते हैं? 4 प्राण वाल्यांना किती किती योग राहतील? एकेंद्रिय जीवाला एकच औदारिक काय योग. एकच योग राहील.
द्विनिंद्रिय जीवाला कारमान, औदारिक मिश्र आणि औदारिक मिश्र. कारमान आणि औदारिक मिश्र. आणि 5 वाल्यांना अं, दोन पाच मनोयोग, दोन वचनयोग दोन वचनयोग दोन आणि वचनयोग औदारिक आणि काययोग. एक औदारिक. औदारिक कायोग. संयोग केवली भगवान के. 4 प्राण वालों के कितने दर्शन होते हैं? एक तरचा एक अक्षर दर्शन असेल फक्त किंवा एकेंद्रियाला केवळ हा. दर्शन असेल. हा. आणि आणि केवल दर्शन. केवल दर्शन. 4 प्राणों वालों में आहार मार्गना किस प्रकार लगानी चाहिए? आहार मार्गना लावायची आहे. आता आपण तशी पाहिली. एकेंद्रियामध्ये पर्याप्तक अवस्थेत एकेंद्रिय मध्ये आहारक, द्विनिंद्रिय निवृत्त पर्याप्तक अवस्थेत आहारक आणि संयोग केवली भगवान आहारक. एकेंद्रियामध्ये ते आहेच आहारक. द्विनिंद्रियात निवृत्त पर्याप्तक अवस्था जेव्हा होईल तेव्हापासून ते आहारक आहे. आणि संयोग केवली भगवान आहारकच आहे. अनाहारक द्विनिंद्रिय जीवांची जेव्हा कारमान कायोग असेल तेव्हा ते अनाहारक असतील. 4 प्राण वालों के कितनी पर्याप्तियां होती है? 4 प्राण वाल्यांना किती पर्याप्ती होतील? 4 2 6 0. 4 असेल तर एकेंद्रिय जीवांना 4. आहार, शरीर, इंद्रिय आणि श्वासोश्वास. श्वासोश्वास. द्विनिंद्रिय जीवांना 2 पर्याप्ती. अपर्याप्तक अवस्था असल्यामुळे आहार आणि अपर्याप्तक अवस्थेत असल्यामुळे आहार पर्याप्ती आणि शरीर पर्याप्ती. पंचेंद्रिय सुरुवात सगळे एकदम झालेली आहे. तो द्विनिंद्रिय असेल तरी त्याला भाषा पर्याप्तीची सुरुवात झालेली आहे, पण पूर्ती नाही. शरीर पर्याप्तीची पण पूर्ती नाही किंवा तिथपर्यंत पूर्ती आहे, म्हणून त्यांना 2 प्राण असे लावले. पर्याप्ती 2 लावल्या या आहार आणि शरीर. पंचेंद्रियाच्या 6 पर्याप्ती आहे. आणि द्विनिंद्रियामध्ये कारमान कायोग असताना एकही पर्याप्ती राहणार. एकही पर्याप्ती नाही, कारण त्यांनी आहारच ग्रहण केला नाही, आहार वर्गणाच ग्रहण केली नाही, आणि म्हणून त्याला एकही पर्याप्ती नाही. ती द्विनिंद्रिय के श्वासोश्वास तथा भाषा पर्याप्ती पूर्ण होने पर 4 प्राण नहीं होते है. म्हणजे त्यांना मग 5-6 प्राण होणार आहे. द्विनिंद्रिय जीवांना श्वासोश्वास आणि भाषा पर्याप्ती पूर्ण झाली तर त्यांना 6 प्राण होणार आहे. पंचेंद्रियों में 6 पर्याप्तियां संयोग केवली के होती है. 4 प्राण वालों के कितने ध्यान होते हैं? ध्यानाचे आता लावलंच आपण. ध्यान आणि रौद्र ध्यान. संयोग केवली भगवान के जब शुक्ल ध्यान होता है तब उनके काय बल एवं आयु ये 2 ही प्राण होते हैं. म्हणजे 4 प्राण त्या ठिकाणी असत नाही, आणि म्हणून त्यांना 4 प्राणांमध्ये ध्यानातीत म्हटलेलं आहे. 4 प्राण वालों के आश्रव के कितने प्रत्यय होते हैं? 4 प्राण वाले एकेंद्रियाच्या अपेक्षेने 5 मिथ्यात्व, 5 मिथ्यात्व, अभिरती 7, 23 कषाय आणि 1 योग असे 36 प्रत्यय होतील. द्विनिंद्रियामध्ये काय वाढवावं लागेल? एक अभिरती वाढवावी लागेल आणि एक योग वाढवावा अनुभय लागेल. वचन योग वाढवावा लागेल. अनुभय वचन योग वाढवावा लागेल. अनुभव वचन योग कसं वाढेल? पूर्ण नाही, अपर्याप्त काय ना, काय कारमान काय योग राहील? हो, कारमान काय योग लावावं लागेल. औदारिक मिश्र आणि कारमान, म्हणजे हा औदारिक काढून औदारिक मिश्र आणि कारमान असे 2 योग लावावे लागतील. पर्याप्तक नाहीये तो, बरोबर आहे. म्हणून द्विनिंद्रियामध्ये 5 मिथ्यात्व, 8 अविरती, 23 कषाय आणि औदारिक मिश्र आणि कारमान काय योग. नंतर 5 प्रत्यय संयोग केवली 2 मनाचे, संयोग केवली भगवंतांना आणि 2 मनाचे
2 काय योग. वचनाचे आणि 1 औदारिक काय योग. पुढचं उद्याला पाहू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.